नमस्कार. लैंगिकता किंवा लैंगिक संबंध हे आपल्या समाजात खरं तर जाहीरपणे न बोलण्याचे विषय. त्यात वेगळा लैंगिक कल म्हणजे तर समाजाच्या कुटुंब व्यवस्थेच्या मुळावर उठणारी विकृतीच. पण ही खरंच विकृती आहे का तीही तुमच्या आमच्या मनातल्या सारखीच एक नैसर्गिक भावना आहे? आजकाल गे किंवा समलिंगी संबंध यांचा खूप बोलबाला आहे. गमती जमतीत चेष्टा मस्करीत त्याच्याबद्दल खूप काही बोललं जातं. पण त्यांची खरी खुरी भावना आपल्यापर्यंत पोचलीये का? तरुण मुला मुलींच्या मनात घुटमळणारं, मोठ्यांना अगदी पेचाट टाकणारं हे नेमकं आहे तरी काय? जगण्याचा, माणसाचा एक काहीसा अनोळखी काहीसा ओळखीचा चेहरा जाणून घेण्याचा प्रयत्न, यालाच तर जीवन ऐसे नाव. या विषयावर बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेत बिंदू माधव खिरे. नमस्कार बिंदू माधव, या बसा. तुम्ही अगदी हा अनोळखी विषयाबद्दल खूप उघडपणे बोलायला आलेला आहात, त्याबद्दल खरंच धन्यवाद. यू वेलकम. आधी सुरुवात करूया तुमच्या व्यवसायाबरोबर. कुठला व्यवसाय आहे तुमचा? मी 1990 साली कम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग केलं. बरं. आणि 10 वर्षाचा माझा आयटीचा एक्सपिरियन्स आहे. बरं. काही वर्ष मद्रास, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी काम केलं. आणि मग नंतर H1B व्हिसावर मला US मध्ये काम करायची संधी मिळाली. बरं. आणि तिथे सिलिकॉन व्हॅली मध्ये मी कामाला गेलो. तिथं 4 वर्ष काम केलं आणि परत आल्यानंतर 1-2 ठिकाणी कामं केली. बरं. असा एक 10-12 वर्षाचा अनुभव आहे. बरं. तुमचं लग्न झालं होतं? हो. मी US ला गेलो होतो तेव्हा 1 वर्षांनी मी परत आलो होतो. आणि नेहमीचे जसे NRI लग्न करतात त्या स्टाईल मध्ये ते केलंही होतं. आणि ते टिकलं नाही. म्हणजे वर्षातच माझा डिवोर्स झाला. बरं. आणि तेव्हापासून मग सिंगल आहे. बरं. पण त्याचं कारण नेमकं काय? डिवोर्सचं कारण माझी होमोसेक्शुअलिटी नव्हती. बरं. डिवोर्सचं कारण वेगळं होतं. बरं. पण तोपर्यंत मी समलिंगी आहे हे मी घरच्यांना, मित्रांना, कलिग्सना कोणालाही सांगायचं कधी धाडस केलं नव्हतं. बरं. मी कॉलेजमध्ये असताना ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीची जेव्हा मेंबरशिप होती तेव्हा मी सायकॅट्रीची पुस्तक वाचायला लागलो. अच्छा. आणि त्यातनं मला कळलं की मी जे कोण आहे ही एक विकृती आहे म्हणून. अच्छा, म्हणजे त्याच्यात ती विकृती म्हणून तुम्हाला हे डिसऑर्डर आहे, हे परवर्जन आहे, हे शब्द त्या पुस्तकातनं कळले. कारण तोपर्यंत समलिंगी हा शब्द म्हणजे मला पुरुषांबद्दल भावनिक आणि लैंगिक आकर्षण वाटतं, बरोबर, हा शब्द माझ्या वाचनातच आला नव्हता. जनरली आपण 12-13व्या वर्षी मुलं वयात येतात आणि तेव्हापासून मला जाणवत होतं की मला वर्गातला एक मुलगा आवडायचा म्हणून. आणि ते भावनिकही होतं, म्हणजे खूप उत्कटपणे त्याच्याबद्दल भावनिक जवळीक वाटायची आणि लैंगिक विचार पण यायचे. नक्की लैंगिक कृतींची तेव्हा माहिती नसली तरी ती फिलिंग्स तेव्हा ती होती. पण माझ्यासारखं इतर कोणालाच वाटत नव्हतं आणि इतरांना जे मुलींबद्दल वाटतंय ते मला काहीच जाणवत नव्हतं. त्यामुळे ती डेबोनेर यांची मासिकं जी काही आली किंवा इतर जी मासिकं होती त्यातनं सुद्धा माझ्या विचारांचं प्रतिबिंब मला कुठं दिसत नव्हतं. कोणी चुकून सुद्धा एकही मुलगा माझ्यासारखा विचार बोलून तरी दाखवत नव्हता. आणि त्यामुळे मी कोण आहे आणि मी काय आहे हा जनरली सगळ्या समलिंगी मुलांना वयात आल्यावर जो प्रश्न पडतो तो मलाही पडला की मी नक्की कोण आहे, इतरांपेक्षा वेगळा हे जाणवत होतं आणि काय आहे हे मात्र कुठं. आणि म्हणून मी विविध पुस्तकं वाचून काही त्याला हे मिळतंय का, म्हणजे अर्थ लावता येतो का, कुठला शब्द हाती लागतोय का. आणि तेव्हा मात्र काही हाती नव्हतं. ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीला मी जेव्हा गेलो तेव्हा मी मेडिकलचा जेव्हा पुस्तक, विशेषतः सायकॅट्री, तेव्हा ते मला हाती लागलं आणि तो मोठा धक्का होता. बापरे. हो, नक्कीच, निश्चितच. मी आहे हे विकृती आहे हे माझ्या आई वडिलांना कळलं तर काय वाटेल किंवा मग हे सगळं शिकून काय फायदा आहे, आई वडिलांनी एवढं प्रेमाने वाढून काय फायदा आहे. आणि तेव्हा माझे सगळं सेल्फ एस्टीम जे होतं, ती अस्मिता स्वतःची जी होती ती पूर्णपणे ढासळली आणि
तिथं मग आत्महत्येचा पहिल्यांदा विचार मला की जगून काय करू, काय फायदा आहे जगून, हे सातत्याने मला तेव्हा तिथं जाणून डिप्रेशन यायला लागलं. साधारण तुम्ही जेव्हा हा विचार तुमच्या मनात आला तेव्हा तुमचं वय काय होतं? मला इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होतो मी. म्हणजे 18-19च्या आसपास असणार आहे ते. पण थोडंसं जर रिवाइंड करायचं झालं तर तुम्ही बालपणात म्हणजे तुमचं कसं होतं आयुष्यात, शाळेत वगैरे? बाकी इतर 4-4 होतं, म्हणजे बाकी वेगळं नव्हतं, कारण जोपर्यंत मी वयात आलो नाही तोपर्यंत मी इतरांपेक्षा वेगळा आहे हे मला कधीच जाणवलं नाही. आणि त्यामुळे तसं बाकीचे एक्सपिरियन्सेस 4-4 ज्या मुलामुलींचे जसे असतात तसेच माझे होते. हा जेव्हा लैंगिक कल म्हणजे सेक्शुअल वयात आल्यावर जे बदल होतात त्या बदलाबरोबरच्या ज्या भावना होत्या त्या इतरांच्या मुलांच्या जशा मुलींबद्दल होत्या त्या भावना माझ्या आयडेंटिकली मुलांबद्दल होत्या. हा मेजर फरक होता. आपण इतरांपेक्षा ह्या बाबतीत टोटली वेगळे आहोत हे धाडस नव्हतं, कारण माहित होतं हे जर मी मित्रांना सांगितलं तर ते इतरांना सांगणार आणि मला त्याचा त्रास होणार. त्यामुळे ती रॅगिंगची जी भीती होती तर त्यामुळे तो एक सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट जो असतो नक्कीच की त्यामुळे आपण कोण आहोत हे कोणालाही दाखवायचं नाही आणि 4-4 आपण आहोत हा संदेश देत राहायचं. हे तेव्हापासून अंगवळणी पडून गेलं काही म्हणा, पण ते तसं झालं. तर पण तुम्ही म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांच्याच सारखे होण्यासाठी त्यांच्याच सारखं बोललात किंवा? हो, ते सातत्याने व्हायचं. म्हणजे कुठल्या हिरोईन्स आवडतात पासन डेबोनेर मी सारखं काढतोय, पण इतरही जी मासिक आहेत त्यातल्या स्त्रिया कशा चांगल्या अट्रॅक्टिव्ह होत्या ते करताना एक गिल्ट थोडस होतं की आपण हे नाही आहोत. आपण दुसरीकडे हे होतं की आपण असं असलं पाहिजे. बरोबर, कारण समाजात तीच प्रथा होती. हा नॉर्म आहे. अगदी मी कोण आहे काय त्याचा जेव्हा शोध लागेल न लागेल, पण हा आहे हा संकेत मला बाहेर तरी दिलाच पाहिजे. हे तेव्हापासून सातत्याने डिसिप्लिन लावणं ती तेव्हापासून होत आलं. तर पण ही सगळी जी काय तुमची घुसमट होतच असेल, कारण तुम्ही म्हणालात की तुम्ही कोणाबरोबर हे शेअर करू शकत नव्हतात किंवा तुम्ही वन ऑफ द बॉयज व्हायचा खूप प्रयत्न करत होतात. तर त्या घुसमटीमुळे तुमच्या अभ्यासावर किंवा तुमच्या एकंदरीत सोशल लाईफवर काही परिणाम झाला होता का? ऍक्च्युअली 10वी पर्यंत नाही झाला, पण 11वी नंतर तो होत गेला. म्हणजे जसं जास्ती प्रकर्षाने माझं वेगळे, पण तेव्हा सुरुवातीला कदाचित तो लैंगिक पैलू एवढा मला ओझं देणारा नसेल किंवा मी तेवढं बारकाईने त्याच्याकडे बघितलंही नसेल. पण कॉलेज लाईफ मध्ये जेव्हा सेक्शुअल पैलू डायमेन्शन हे खूप मोठ्या प्रमाणावर येतं, त्या काळात सुद्धा काही मुली डेटिंग करतात किंवा तिथं प्रकर्षाने आपण एकटे वेगळे आहोत हे जाणवायला तेव्हापासून अगदी क्लिअरली सातत्याने जाणवलं. आणि ते जसं जाणवायला लागलं तसं माझं अभ्यासातलं लक्ष कमी होत गेलं. म्हणजे इनफॅक्ट इंजिनिअरिंग मध्ये माझं 1 वर्ष 11 विषयातले 10 विषयात मी नापास झालो. बापरे. म्हणजे आणि आई वडिलांना पण कळेना की काय झालंय म्हणून ते मला परत विचारायचंय आणि मला सांगायलाच मार्ग नव्हता की काय होतं. बरं, तुमच्या कॉलेजमध्ये कधी असे म्हणजे इतरांना जाणीव झाली होती का की तुम्ही जरा वेगळे आहात, त्यामुळे काही रॅगिंगचे प्रसंग झाले का, असं काही एक्सपिरियन्स आला? नाही, कारण मी लोकांचा जो एक स्टिरियोटिपिकल माइंडसेट असतो की समलिंगी व्यक्ती म्हणजे ती बायकी असणार, ती बायकी चालणार बोलणार, ती बायकी केस वाढवणार किंवा हे जे लोकांचे समज आहेत ना, हा स्टिरियोटाइप फक्त एकच भाग येतात. म्हणजे समलिंगी जर 100 असतील तर त्यातले 25-30 लोक असतील आणि आहेत पण बाकीचा जो 70% भाग आहे की जे पुरुष मिशा वाढवलेले दिप्पाड आहेत, पोलिसात आहेत, मिलिटरीमध्ये आहेत, अत्यंत माचो आहेत, पण ते बघून हा समलिंगी असणार किंवा असेल ही शंका मनात येत नाही. आणि त्यामुळे एक लोकांच्या मनात तो स्टिरियोटाइप होऊन बसलाय की, आणि मी तशा स्टिरियोटाइप मधला नव्हतो. पण तुम्ही कोणाबरोबर म्हणजे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होतात का त्यावेळेला? मी 1-2 जणांबरोबर शाळा कॉलेजमध्ये जवळीक साधायचा प्रयत्न केला होता. जवळीक साधता आली नाही, कारण शाळेत जवळीक होती ती सगळी भावनिक होती. म्हणजे लैंगिक जरी कल्पना असली तरी लैंगिक एक्झॅक्टली सेक्शुअल ऍक्ट्स बद्दलची माहिती तशी नव्हती, पण भावनिक जवळीक 1-2 जणांची खूप होती.
कॉलेजमध्ये एक दोन जणांबद्दल ज्यांच्याबद्दल मला वाटलं त्यांना आपण असं डायरेक्टली तर सांगू शकणं शक्य शक्यच नव्हतं. नव्हतं. पण अडून आपण जर व्यक्त करायला गेलो इनडायरेक्टली शब्द सुद्धा न वापरता, तरी त्यांच्या बोलण्यातनं छक्का, हिजडा किंवा हे जे टर्मिनॉलॉजी ती सातत्याने येते, तर त्यांनी कुठंतरी एक शंका वाटायला लागली की आपण मग ते आहोत का, बरं. की जे काही साडीवाले रस्त्यावरनं फिरतात, तर मग मी हिजडा आहे का, मी छक्का आहे का. आणि त्यांचा जो द्वेष त्या शब्दात यायचा, तेव्हा मी एक पाऊल पुढे टाकलेलं झटकेने मागं घ्यायचो, की मला माहित होतं की हा द्वेष जर एवढा उघडपणे साडी घालणाऱ्याबद्दल आहे, तर मी कोण आहे त्यांच्या जवळचा हे जर त्यांना कळलं तर ते अजूनच त्यामुळे ते पाऊल पुढे टाकलेलं मी 2 वेळा तरी मला आठवत आहे की मी पाऊल पुढे टाकलेलं मागं घेतलं. आणि इनफॅक्ट दॅट वॉज अ डेटरंट, की नाही हे दिस इज अ डेंजरस टेरिटरी, की इथं जाण्यात अर्थ नाही म्हणून. मग त्याच काळात तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला होतात का विचारच केला होता? नाही नाही नाही, मी एकदा तर मला अगदी व्यवस्थित आठवतंय की मी टेरेसवर गेलो होतो, टाकीवर उभं राहिलो होतो, पण सुदैवाने माझ्यात हिंमत नव्हती तेव्हा. हा म्हणून, आणि मी खाली आलेलो आहे कारण तो घुसमट खूप होती की एकीकडे एकाबद्दल काहीतरी भावनिक वाटतंय, लैंगिक वाटतंय आणि व्यक्तही करू शकत नाही. तो द्वेष तर मला या विषयाचा इतर सगळ्या बाजूनी जाणवतोय. आणि मला कुठंतरी आतून सातत्याने जाणवत होतं की हे बदलणाऱ्यातलं नाहीये. बरोबर. आणि त्यामुळे आणि ही भीती कायम की घरच्यांना, आईला विशेषतः कळलं तर किती तिला दुःख होईल, हे मात्र कायम होतं की त्यांना नाही कळलं पाहिजे म्हणून. आणि हे माझ्या कामात सुद्धा मला क्लायंट जेव्हा भेटायला येतात, ते एक वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर्स असतो की सर मला आत्महत्या करावीशी वाटते आणि मी केली तर मी चिठ्ठी लिहून ठेवणार नाही, कारण घरच्यांना कळता कामा नाही की मी का आत्महत्या करतो. हे खूप मोठं दडपण असतं. हे खूप समलिंगी आणि खूप समलिंगी क्लायंट्स मध्ये ह्या फेजेस खूप वेळा कॉमनली दिसतात. पण ह्या काळात म्हणजे कॉलेजच्या काळात कोणा मुलीचं तुमच्यावर प्रेम होतं का, किंवा तुम्ही काही प्रयत्न केले का? कारण तुम्ही म्हणाला तसं तुम्ही स्टिरिओटिपिकली तसे दिसत नव्हतात. स्टिरिओटिपिकली मी तसा नव्हतो, पण मुलीचं प्रेम पण माझ्यावर बसलं नाही. त्याला एक कारण होतं की जसं जसं माझी प्रकर्षाने मला जाणीव व्हायला लागलं, तसं तसं मी आयसोलेट पण व्हायला लागलो. म्हणजे कॉलेजची फंक्शन्स असतात, फेस्टिवल्स असतात, अगदी व्हॅलेंटाईन डे पासून सगळे साजरी होतात, आणि कोणीच म्हणणार नाही की मी कुठल्याच ग्रुपमध्ये मिसळून एकही दिवस काढलाय म्हणून. बरं. आणि त्यामुळे तो एकलकोंडेपणा जो होता तो होता. त्यामुळे मला एकही मुलगी आठवत नाही 11वी 12वीतली की जिच्याशी मी मैत्री सुद्धा साधली आहे म्हणून.